श्री महालक्ष्मीची कथा. गुरुवारची कहाणी. ऐकावी श्री भक्तांनो श्री महालक्ष्मी व्रताची कथा. गुरुवारची कहाणी. ही कहाणी वाचल्याने ऐकल्याने दुःख, दारिद्र्य, काळजी दूर होते. श्री महालक्ष्मी कृपा करते. पैसा, अडका, शांती, समाधान देते. घरात समृद्धी नांदते. संतती, दीर्घायुषी होते. मनाची इच्छा पूर्ण होते. या महालक्ष्मीची नावे व रूपे अनेक आहेत. सर्व भूतांच्या ठिकाणी ती छाया, शक्ती, तृष्णा, शांती, जाती, लज्जा, शांती, श्रद्धा, क्रांती, रुष्टी, स्मृती, दया, तुष्टी, माता, अधिष्ठात्री व लक्ष्मी रूपाने राहते. तिला नमस्कार असो. कैलासावर पार्वती, समुद्रात सिंधुकन्या, स्वर्गात महालक्ष्मी, भूलोकी लक्ष्मी, ब्रह्मलोकी सावित्री, गोलोकी राधिका, वृंदावनी राजेश्वरी, चंदावनी चंदा, चपकवनी गिरिरा, पदावनी पदा, मालतीवनी मालती, कुंदतीवनी कुंदती, केतकीवनी सुशीला, कुंदवनी कुंदमाला, राजप्रदाही राजलक्ष्मी आणि घरोघरी गृहलक्ष्मी अशा नावाने ही ओळखल्या जाते. अशा सर्वांच्या परिचयाच्या व सर्वभूती असलेल्या श्री महालक्ष्मीची ही कहाणी आहे. दर युगात घडलेली आहे. एवढंच नव्हे तर भारत देशात सौराष्ट्रात ती घडली आहे. तेथे भद्रसवा नावाचा राजा राज्य करी. तो पराक्रमी होता. एवढंच नव्हे तर 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराणे याचे सम्यक ज्ञान त्याला होते. त्याला सुरचंद्रिका नावाची राणी होती. राणी देखणी, सुलभणी व पतिव्रता होती. त्या दोघांना 8 अपत्य झाली होती. एकामागून एक असे 7 पुत्र त्याला झाले होते. त्याच्या पाठीवर एक कन्या झाली. कन्येचे नाव ठेवले होते शांबाला. एकदा महालक्ष्मीच्या मनात आले, आपण त्या राजाच्या राजप्रदाही राहावे. त्याने राजा अधिक सुखी होईल व अधिक सुख देईल. गरिबांकडे राहिले तर तो संपत्ती स्वतःच खाऊन टाकीन. म्हणून महालक्ष्मीने रुद्र ब्राह्मण स्त्रीचे रूप घेतले. तिने हातात काठी घेतली. ती काठी टेकत टेकत सूर्यचंद्रिका राणीच्या महालाच्या दारासमोर उभी राहिली. म्हातारी असली तरी ती तेजस्वी दिसत होती. तिला पाहताच एक दासी पुढे आली. दासीने व्रतेचे, नवऱ्याचे नाव, राहण्याचे ठिकाण वगैरे सर्व इतभूत विचारले. रुद्र ब्राह्मणीने रूप घेतलेली श्री महालक्ष्मी माता म्हणाली, बाळ, माझे नाव कमळा, माझ्या पतीचे नाव भुवनेश. द्वारकेला आम्ही राहतो. तुमची राणी पूर्वजन्मी एका वैश्याची पत्नी होती. तो वैश्य फार दरिद्री होता. रोज त्या दोघांची भांडणे होत. नवरा तिला खूप मारझोड करी. या जाचाला त्रासली. ती वैश्यपत्नी कंटाळली आणि ती घर सोडून गेली. राणी वनी उपाशी भटकू लागली. तिची ती दशा बघून मला तिची दया आली. धनसंपत्ती व सुख समृद्धी देणाऱ्या श्री महालक्ष्मी व्रताची तिला माहिती सांगितली. माझ्या सांगितल्याप्रमाणे तिने लक्ष्मीव्रत केले. तिला लक्ष्मी प्रसन्न झाली. त्यामुळे तिचे दारिद्र्य संपले. तिचे घर संपत्ती समृद्धीने भरले. आनंदी आनंद तिच्या जीवनात आला. पुढे ती पती-पत्नी निधन पावली. लक्ष्मीव्रत केल्यामुळे ती दोघे लक्ष्मी लोकात वैभवात राहिले. जितकी वर्ष श्री महालक्ष्मी व्रत त्यांनी केले तितके हजारो वर्ष त्यांना सुखभोग मिळाले. आता तर या जन्मी त्याचा राजकुळात जन्म झाला आहे. परंतु त्या राणीला लक्ष्मीव्रताचा विसर पडला आहे. त्याची आठवण करून देण्यासाठी मी मुद्दाम येथे आले आहे. ते व्रतेचे बोलणे ऐकून दासीच्या मनात जिज्ञासा उत्पन्न झाली. तिने हृदयाला नमस्कार केला व म्हणाली, माताजी, मला त्या व्रताची माहिती सांगा, पूजविधी सांगा. रुद्ररूपी महालक्ष्मीने दासीला लक्ष्मीव्रताची माहिती व महिमा सांगितला. मग ती दासी त्या वृद्धेचे उपकार मानून व तिला नमस्कार करून तिचा निरोप राणीला सांगण्यासाठी अंतःपुरात गेली. राजवैभवात लोळणाऱ्या त्या राणीला आपल्या ऐश्वर्याचा फार गर्व झाला होता. संतती व सन्नतीने उन्नत झाली होती.
म्हातारीचा निरोप ऐकून ती रागारागाने व तावातावाने आली आणि त्या रुद्र ब्राह्मण स्त्रीला फटकळपणे बोलली. तिला धक्काबुक्की केली. ती रुद्र ब्राह्मण स्त्री म्हणजे प्रत्यक्ष महालक्ष्मीच होती हे काही राणीला कळले नाही. राणीचा तो उद्धटपणा पाहून महालक्ष्मीने तेथे न राहता स्वस्थानी जाण्याचे ठरविले. ती राजदरबारातून निघाली. थोड्या अंतरावर तिला शांबाला भेटली. शांबाला सगळे हकीकत कळली. राजकन्येने त्या रुद्रब्राह्मणाची क्षमा मागितली. तेव्हा श्री महालक्ष्मीला तिची दया आली. तिने शांबाला त्या राजकन्येला लक्ष्मीव्रताची माहिती सांगितली. तो दिवस होता मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार. भावभक्तीने राजकन्येने महालक्ष्मी व्रत सांगितल्याप्रमाणे केले. त्यामुळे लवकरच सिद्धेश्वर नावाच्या एका राजाच्या मालधर नावाच्या राजपुताशी तिचा विवाह झाला. तिला सर्व वैभव मिळाले. ती आपल्या पतीसह राजवात नांदू लागली. इकडे महालक्ष्मीचा कोप झाल्यामुळे राजा भद्रसभा व राणी सूर्यचंद्रिका यांचे राज्य गेले, ऐश्वर्य गेले, सर्व गेले. त्यांची अन्नदशा झाली. एके दिवशी सूर्यचंद्रिका आपल्या पतीला म्हणाली, आपल्या जमात राजा आहे, खूप श्रीमंत आहे, त्याच्याकडे जा, आपले हाल सांगा, त्याला दया येईल, तो आपल्याला काही सहाय्य करेल. त्याप्रमाणे भद्रसभा जावयाच्या राज्यात आला. एका तळ्याच्या काठी विश्रांती घेण्यासाठी बसला. तो शांबाला राणीला दासी पाणी नेण्यासाठी तेथे आल्या. त्यांना भद्रसभा दिसला. त्याची राजलक्ष्मी जाणून दासींनी त्याचे नावगाव विचारले. त्याने सर्व सांगितले. तो शांबाला राणीचा पिता आहे हे कळल्यावर दासींनी धावत धावत शांबालेकडे गेल्या. त्यांनी सर्व हकीकत तिला सांगितली. दासीकडून राजवस्त्र पाठवून शांबालेने आपल्या पित्याला मोठ्या थाटामाटाने आपल्या राजवात आणले. आदर सत्कार केला. नाना परीचा पाहुणचार केला. तो परत जायला निघाला तेव्हा तिने हंड्यात धन भरून दिले. भद्रसभा घरी आला. सूर्यचंद्रिकाला आनंद झाला. तिने हंडा उघडला तर तो काय, हंड्यात द्रव्य नव्हते, कोळसे भरलेले होते. महालक्ष्मीच्या कृपेने हा चमत्कार होऊन आला होता. असे काही दिवस निघून गेले. सूर्यचंद्रिका स्वतः आपल्या लेकीच्या घरी गेली. तो दिवस होता मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार. शांबालेने महालक्ष्मी व्रत केले. आईकडूनही करविले. सूर्यचंद्रिका परत आपल्या नगरात आली. तिने लक्ष्मी व्रत केले म्हणून पूर्वीचे सर्व वैभव तिला परत मिळाले. राजऐश्वर्य प्राप्त झाले. पुढे काही दिवसांनी शांबाला माहेरी आली. परंतु बापाला कोळसे दिले व आपल्याला काही दिले नाही. हा राग सूर्यचंद्रिकाच्या राणीच्या पोटात गदगदत होता. म्हणून शांबाला कोणी विचारले नाही. तिचा अपमान झाला, परंतु ती आईवर रागावली नाही. ती तेथून निघाली. निघताना तिने तेथील थोडे मीठ बरोबर घेतले. आपल्या राज्यात राजगृही आल्यावर तिच्या पतीने तिला विचारले, माहेराहून काय आणले? ती म्हणाली, राज्याचे सार आणले. पती म्हणाला, म्हणजे काय? पत्नी म्हणाली, थोडा धीर धरा. त्या दिवशी तिने सर्व पदार्थ अळणी करायला सांगितले. नवऱ्याला तिने सर्व जेवण वाढले. त्याला सर्व जेवण अळणी लागले. मग तिने ताटात थोडेसे मीठ वाढले. पदार्थात तेच घालता जेवण रुचकर लागले. हेच ते राज्याचे सार. शांबालेला तिने तिचे म्हणणे पटले. मग त्या दोघांनी हर्षोविनोदीने भोजन पूर्ण केले. सारांशाच्या रीतीने जे कोणी हे महालक्ष्मी व्रत श्रद्धेने करतील त्या भक्ताच्या वर महालक्ष्मीची कृपा होईल. सुख समृद्धी व शांतीचा लाभ होईल. सकळ मनोहर पूर्ण होतील. देवीला विनंती केल्याने कामना फलरूप होईल. मात्र श्रीमंती आल्यावर उतू नये, मातू नयेस. श्रीमहालक्ष्मी व्रत करायला चुकू नये. दर गुरुवारी पोथी वाचायला विसरू नये. महालक्ष्मीचा महिमा पुरविल भक्ताची कामना. अशी ही श्री महालक्ष्मी व्रताची कथा. गुरुवारची कहाणी सफळ समुद्र. श्री महालक्ष्मी देवी नमः. महालक्ष्मी माता की जय. भक्तांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तसेच बाजूला असलेल्या बेलवर क्लिक करा, म्हणजे याच्या पुढील सर्व व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील. जय श्री कृष्ण.